कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मतदारसंघातील अंबरनाथ नगरपालिका हद्दीत असलेल्या अंदाजे 30 ते 40 घरे असलेल्या चंदनवाडी कातकरी वस्ती वडवली बदलापूर पश्चिम येथील आदिवासी बांधव आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहोत. आम्ही जनावरे नाहीत, माणसे आहोत, अशी व्यथा आदिवासी भगिनींनी आपला भारत चॅनेलशी बोलताना व्यक्त केली. अंबरनाथ सारख्या ऐतिहासिक शहराच्या वेशीवर टोलेजंग इमारती जवळच असलेल्या आदिवासी पाड्यावरील नागरिकांना आरोग्य, शौचालय, वीज, नागरिकत्व पुराव्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्र, रेशन कार्ड, रोजगार, घरकुले, शुद्ध पाणी, दफनभूमी आदी मूलभूत सुविधांपासून येथील नागरिक वंचित आहेत. 2 वर्षापूर्वी आपण देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला आणि आता स्वातंत्र्य मिळून 77 वर्ष उलटूनही येथील आदिवासी गोरगरीब कष्टकरी समाजातील घटकाला जीवनावश्यक मूलभूत सुविधा व हक्क प्राप्त करण्यासाठी शासन दरबारी नागरी समस्येचा सामना करण्यासाठी झगडावे लागत आहे. येथील कातकरीवाडीत अजूनही प्रकाशाची किरणे पोहोचली नाहीत. एकंदरीत शासनाच्या उदासीनतेपुढे आणि दुर्लक्षित कारभारामुळे डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतातील आदिवासी पाड्यातील नागरिकांना नामुष्की ओढाव यासारखे दुर्दैव कोणते? झेप संस्था संलग्न आरोग्य विभाग पंचायत समिती अंबरनाथ व आयुष्यमान आरोग्य मंदिर बदलापूर कोरो ग्रासरूट आणि संस्था विकास कार्यक्रम अंतर्गत चंदनवाडी कातकरी वस्ती बदलापूर पश्चिम येथे सोमवारी पहिल्यांदाच वैद्यकीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आदिवासी बांधवांच्या नशिबे असलेले हे विदारक सत्य पाहावयास मिळाले. या वस्तीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिक कांता यांनी सांगितले की पिढ्यानपिढ्या आम्ही येथे राहतो. माझ्या नवऱ्याचे निधन झाल्याने मी एकटीच राहते. रेशन दुकानदाराने कार्डवरील नाव कमी करायला सांगितले. नाव कमी केल्यावर मागील 6 वर्षापासून मला रेशन मिळत नाही. झेप संस्थेच्या कार्यकर्त्यांनी रेशन कार्ड मिळवण्यासाठी मदत केली आहे. त्यामुळे येत्या 10 ते 15 दिवसात ते मिळणार आहे. सध्या रोज सकाळी कचरा वेचण्यासाठी मी जाते, भंगारात विकते आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून मीठ मिरची भागवते. याच वस्तीतील दुर्गाताई यांनी सांगितले की आत्तापर्यंत अनेक लोक या ठिकाणी येऊन गेले, पण आमच्या कातकरी वस्तीला काहीच केले नाही. यापूर्वी अशा प्रकारे कोणतेही कॅम्प या ठिकाणी झाले नव्हते. इतके वर्ष झाले आम्हाला शौचालय नसल्याने वर्षाचे 12ही महिने उघड्यावर जावे लागते. त्यात आजूबाजूला टॉवर असल्याने बाहेर शौचालयाला जाण्यासाठी जागासुद्धा नाही. सदर शिबिरासाठी अंबरनाथ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वंदना सदावर्ते, बदलापूर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर केतकी गायकवाड, कोरो इंडियाच्या विभागीय समन्वयक ललिता धनवटे, रुशाली शेख, झेप संस्थेच्या पल्लवी पालकर, प्रियदर्शनी जाधव, वंदना एरेकर, दुर्गा वाघे यांनी मोलाचे सहकार्य केले. अंबरनाथ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अर्चना मोहिते यांनी सदर शिबिराला भेट दिल्यावर आपला भारतशी बोलताना सांगितले की या ठिकाणी वेळोवेळी आरोग्य शिबिर आयोजित केले जातील, तसेच येथील नागरिकांना औषधं देखील उपलब्ध केली जातील. माझा कांता. हां, आणि काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय तुम्ही एकटाच राहता? मी एकटेच राहतो. राशन नाही मिळलं मला. असंच आपलं यातून काय बी पाटल्या बिटल्या यातून पोट भरत अर्धा किलो राशन काढताना पण राशन नाही भेटत. माझं काय केलं? मग काय केलं तुम्ही? काय केलं? मग राशन नाही मिळत मला दिलं मला काढून. यांनी दिलं, झेप संस्थेने दिलं. हा. हां, आणि मग कसं तुमचं मग पोटा पाण्याचं कसं चालतंय? मग म्हटलं इथून बाटल्या बिटलं कचरामध्ये जातो याच्याला. हां हां, कचरा वेचायला दररोज जाता? 50-60 भेटत. अच्छा. असं करून पावशेर कधी कधी किती वाजता जाता कचरा वेचायला? फिरतो. बिल्डिंग झालं नाही इथं काटा, तिथं झालं काटा. हां हां हां, मग ते वेचून झालं की मग ते लोक जे काही देतील त्याच्यावर समजा आपला काही हा, मग असं पोटासाठी मीठ मसाला आणून आपलं उदरनिर्वाह करायचा असं. हा. बरं, काटसाठी लाईट पण नाही. दिला मला राशन काटा राशन काटा दिला चालू करून. मग आता रेशन भेटतंय का तुम्हाला? भेटल. आता भेटल. 7 वर्ष मिळालंच नाही मला. पिढ्या गेली. बोल ना. माझी नणन हे, तुम्ही बोला. माझी नणन हे पिढ्या पिढ्या गेली. तिचा नवरा मेला, माझा तुम्ही विचार करा. त्याचा लगे तो राशन वाला बोलला का नाव कट करा. मग नाव कट करून आणला. मग तिला राशन द्यायला पाहिजे ना. हो हो, मग राशन दिला नाही. तिला राशनच नाही. 5-6 वर्षात दिला नाही. ती लोकं या रस्त्यावर बाटल्या इथं थिंडता
न मग त्या बाटल्या इथून इथं भंगारवाल्याला राशनला इकतात, गेलतो त्याच्यात मी. खातात. राशनला गेलतो मला दिलं नाही राशनवाल्याने राशन. आता देतील आता देतील पण ती ठीक बोलते का बघ. आज इथे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं होतं, आपण भेट दिलेली आहे, नेमकं काय आपण सांगत आधी? माझं नाव वंदना दीपक रेडकर. मी जेफ संस्थेची ग्रासरूट लीडर आहे. या वर्षीची फेलोशिप आहे, त्याला जोडून हे आम्ही आरोग्य शिबिर ठेवलं आहे. सुरुवातीला जेव्हा मी म्हणजे पहिला अशी परिस्थिती होती, म्हणजे आमच्या बंजारा समुदायाची, की आमच्या महिला बाहेर येतच नाही. तर ताईंनी मला ही संधी, खूप मोठी संधी दिली बाहेर येण्याची. मी घरातच असायचे, कधीच बाहेर निघाले नाही. आणि मग त्यांनी संधी दिली आणि माझं सिलेक्शन झालं फेलोशिप नेटामध्ये. आणि नंतर जे मला फेलोशिपमध्ये जे प्रशिक्षण मिळाले, कोरो इंडियाद्वारे प्रशिक्षणातून मला जे काही हे मिळालं प्रशिक्षण, ते इतकं छान होतं, खूप छान, की लोकांप्रती आपण कसं काम केलं पाहिजे. आणि असे जे लोक आहेत ज्यांना खरंच खूप गरज आहे, अशा लोकांकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक प्रशिक्षणातून जे 4 प्रशिक्षण झाले खूप इतके महत्त्वाचे होते, की हे काय असतं, म्हणजे जनवकालत काय असते, ॲडव्होकेसी काय असते, हे काहीच मला माहिती नव्हतं. संविधान काय असतं हे पण मला माहिती नव्हतं. आणि एक अशी लीडर होती, म्हणजे माझ्यासोबत काम करणं, कविता जगदाळे नावाची. ती तर अशिक्षित महिला, तिला काहीच नव्हतं, पण ती स्वतः जाऊन लढते. म्हणजे ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही संधी मला जेफ संस्था आणि कोरो इंडियाने दिली, त्याबद्दल मी त्यांचं खूप धन्यवाद देते. त्यांना खूप धन्यवाद देते. आजही स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहेत, मात्र आजही आदिवासी भाग हा सुविधांपासून नेमका आपल्याला कसा अनुभव आहे? सध्या आपण झेपे संस्थेअंतर्गत इथे सगळे जमलो आहोत आणि ही स्पेशली आदिवासी वस्ती आहे आणि त्यातही आदिवासी वस्तीतल्या महिलांशी आपण संपर्क साधतोय. आणि इथे ज्या काही आदिवासी वस्तीतल्या महिला आहेत त्यांचा आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांचा रोजगाराचा प्रश्न आहे, त्यांचा लाईव्हलीहूडचा प्रश्न आहे. ह्या सगळ्या गोष्टींना बघताच झेप संस्थेअंतर्गत ज्या काही आमच्या वंदनाताई काम करताय किंवा मग प्रियाताई असतील, परत प्रणालीताई असतील, यांनी ज्या काही महिलांचे प्रश्न घेऊन उभे आता बोलतात ते म्हणजे इथं जास्तीत जास्त महिलांचा रोजगाराचा प्रश्न आहे, राहण्याचा प्रश्न आहे, टॉयलेटचा प्रश्न आहे, वस्तीतली पक्क्या घरांचा प्रश्न आहे, परत इथं नशेचं खूप जास्त प्रमाण आहे. आणि आजही एवढं 75 वर्ष होऊन, स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन सुद्धा इथं त्या सोयी सुविधा नाही पोहोचल्यात, याचं खूप दुःख होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टींना बघता झेपी संस्था या गोष्टींवरती आता सुद्धा काम करते, तसा निर्णय घेते, तर त्या प्रकारे आता वाटचाल करते. तर मला वाटतं की या संस्थेअंतर्गत ज्याही ह्या आदिवासी पाड्याच्या किंवा आदिवासी वस्तीच्या समस्या असतील त्या पुढे घेऊन याव्यात. आणि तसेच आम्ही कोरो इंडिया संस्थेअंतर्गत इथे जमलो आहोत. आणि कोरो इंडिया संस्था ही गेल्या 35 वर्षांपासून वंचित समूहावरती काम करते. आणि हा जो काही समूह आहे, दलित, आदिवासी, मुस्लिम, हिजडा, किन्नर, ट्रान्सजेंडर समूहासोबत काम करतो. ह्या समूहाचं सक्षमीकरण असेल, या समूहाचे प्रश्न असतील, हे आम्ही पुढे घेऊन येतोय, मांडतोय. आणि सध्या जे काही कोरो इंडिया अंतर्गत जे काही नेतृत्व विकास प्रक्रिया सुरू होती, त्यासाठी सगळ्या महिलांनी मिळून आणि सगळ्या वंचित समूहाने त्यात सहभागी व्हावे अशी मी विनंती करते. आणि मला इथं बोलवल्याबद्दल आणि आमच्या टीमला इथं बोलवल्याबद्दल धन्यवाद. आणि झेप संस्थेचं खरंच खूप धन्यवाद आणि कौतुक वाटतं. तसेच आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पण खूप कौतुक वाटतं. स्पेशली केतकी गायकवाडताई, वंदना सदावर्तेताई, अर्चना मोहितेताई यांनी ज्या पद्धतीने कोऑपरेट केलं आणि ज्या पद्धतीने त्या आमच्याबरोबर काम करत आहेत ते खूप सन्माननीय आहे. आणि आम्हाला कुठे असं वाटत नाही की आम्हाला यांनी इन्क्लूड करून घेतलं नाही. ही एक सर्वसमावेशकतेची चळवळ जी काही आहे ती मला आता असं वाटतं की घेऊन पुढे जायला हवे आणि सगळ्यांच्या समस्यांना, प्रश्नांना घेऊन आपण हातात हात घेऊन एक मोठं नेतृत्व उभं केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि धन्यवाद मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. नाव वृषाली दिशा शेख, मी कोरो इंडिया संस्थेची कार्यकर्ता आहे. मी आताच म्हणजे कामामध्ये लागले, ताईसोबत आहे मी पण. एवढे वर्ष झाले म्हणजे तर कोणीच काय केलं नाही अजून इथं. परत आता झालं त्या, तर त्याही तरी एवढे केले. आजचा हा आरोग्य कॅम्प, आज जो कॅम्प होता ना, असे कॅम्प याच्या अगोदर कधी झाले होते का इथे? नाही, काहीच नाही होतं इकडे. तुम्ही तपासलं? तपासला होता. कसं वाटलं तुम्हाला मग? आता म्हणजे लई छान वाटलं आम्हाला पण तपासलं म्हणून. एवढं वर्ष झालं म्हणजे इथं नाही घरकुल आम्हाला, नाही टॉयलेट, नाही काहीच नाही. अजून दुसरं काय काय अडचणी आहेत?
स्मशानभूमी नाही आम्हाला, संडास पण नाही, पाणी नाही. पाणी कुठून आणता? पाणी इथं पाईपलाईन आहे तिथून. मग पाणी आणायला बाहेर जायला लागतंय. तुम्ही काय करता? मी घरकाम करते. कसं? नाही, इथं लोकांकडे करतात. आता त्याच्या पुढं मी संस्थेला जोडून झेप संस्थेला जोडून व्यवस्थित काम करेल. मला ज्या अडचणी आहेत ना त्या सोडून. आपल्या झेप संस्थेच्या माध्यमातून आज आपण इथे आरोग्य शिबिर राबवलेलं आहे. नेमकं येथील लोकांच्या कोणकोणत्या अडचणी आहेत आणि आपण कशा प्रकारे आपल्याला प्रतिसाद मिळाला? मी प्रणाली जाधव, झेप संस्थेची कार्यकर्ती आहे. आम्ही झेप संस्थेचा उद्देशच हा आहे की वंचित समूहाचा सर्वांगीण विकास. तर वंचित समूहाच्या एकूण काय समस्या आहेत ह्याचा आम्ही अभ्यास केल्याच्या नंतर काही ठळक समस्या आम्हाला जाणवल्या. त्यापैकी भटके विमुक्त समूह आणि आदिवासी समूह यांच्यात ज्या समस्या आहेत त्या प्रकर्षाने आम्हाला जाणवू लागल्या आणि त्या अनुषंगाने आम्ही जी चळवळ उभी केली त्याचं म्हणजे ज्या चळवळीमागे जे आमचा हे होतं प्रेरणा होती ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी जे संविधान आपल्या भारताला दिलं. आज भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष झालेली आहेत, परंतु तरीही भारताचा एक नागरिक म्हणून जो भटका विमुक्त समूह आहे, आदिवासी समूह आहे, तो वंचित आहे. संविधान सर्वांसाठी समान आहे. जर संविधान सर्वांसाठी समान आहे तरी पण जो वंचित घटक आहे त्याच्याकडे तो पूर्ण दुर्लक्षित केला जातो. त्या अनुषंगाने झेप संस्था ही बदलापूर येथील बंजारा वस्ती आहे आणि भिवंडी येथील वडार वस्ती आहे, त्यांच्यावरती गेली 7 वर्ष काम करत आहेत. हे काम करत असताना आम्हाला ज्या आमच्या फेलो आहेत, ज्या लीडर आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी ही वस्ती जी आपल्या कातकरी वस्ती आहे ती शोधली आणि ह्या समूहासाठी आम्ही काम करायला सुरुवात केली. ह्या समूहासाठी काम करत असताना कातकरी वस्तीमध्ये जेव्हा आम्ही एंट्री केली त्यावेळेस असं जाणवलं की ही वस्ती जर पाहिली तर आजूबाजूने सगळे डेव्हलप सिटी आहे, डेव्हलप झालेली वस्ती आहे, पण ही वस्ती पूर्ण दुर्लक्षित आहे. मग ह्याच वस्तीकडे अजूनपर्यंत कोणीच पाहिलं नव्हतं. त्या अनुषंगाने आम्ही एंट्री केल्याच्या नंतर म्हणजे सगळ्या समस्या आम्हाला जाणवू लागल्या आणि त्याच्यामध्ये प्रकर्षाने जी जाणवली जी समस्या ती ह्यांचं आरोग्य, यांच्यासाठी शौचालय नाही आहे, स्वतःची जागा पिढ्यानपिढ्या राहूनही आज पूर्णपणे वंचित आहे, लाईट नाही आहे, अशा खूप साऱ्या समस्या आहेत आणि त्यांचा काहीच विकास झालेला नाही आहे. मग हे काम करत असताना आपल्याला कशी सुरुवात करायची, तर त्यांचं डॉक्युमेंटेशन आहे, त्यांचं नागरिकत्वाचे पुरावे आहेत, ह्याच्यावरती आम्ही जोर दिला आणि आज जे आम्ही आरोग्य शिबिर राबवले आहे तो संविधानाने दिलेला जो आपला मूलभूत अधिकार आहे, जो आपला हक्क आहे आरोग्याचा, तो त्या अनुषंगाने जर आपण आरोग्यच आपलं व्यवस्थित नसेल, आपलं शरीरच व्यवस्थित नसेल तर इतर मूलभूत अधिकार आपल्याला कसे भेटतील. आणि ज्या महिलांच्या समस्या आहे या आरोग्य कॅम्पच्या माध्यमातून आम्हाला महिलांच्या एवढ्या समस्या जाणवल्या, त्याच्यावरती आज आम्ही आजपासून काम करायला घेणार आहोत. आणि शासनाने प्रशासनाने आम्हाला असं हे सांगितलेलं आहे की आपण आता पुढच्या महिन्यापासून ज्या काही प्रोसेस असतील त्या आपण ह्या वस्तीसाठी करायला घेऊ. तर हा आमचा जो उपक्रम आहे त्याच्यामध्ये आम्हाला कोरो इंडियाची खूप महत्त्वाची साथ लाभली आहे, कारण की कोरो इंडिया ही जी ग्रासरूट लेवलवरती ज्या संस्था काम करत आहेत त्यांना त्यांचा विकास कसा घडावा यासाठी त्या नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत आहेत. तर हा जो उपक्रम राबवण्याचा आमचा हेतू हाच होता की समूहाचा सर्वांगीण विकास. आपल्याला कशा प्रकारे प्रतिसाद मिळाला आजच्या कॅम्पमध्ये? खूप छान प्रतिसाद मिळतो. ज्यावेळेस आम्ही एंट्री केली ना ह्या वस्तीमध्ये त्यावेळेस असं होतं की समूहाचं असं म्हणणं होतं की खूप जण येऊन जातात, आम्हाला कोणी काय करत नाही, आम्ही जसे आहोत तसेच आहोत, तर तुम्ही काय करणार आहोत. तर प्रतिसाद हा झाला की सर्वप्रथम की ज्या निराधार एकल महिला आहे कांता आजी म्हणून, तर तिचं रेशन कार्ड गेले 6 वर्ष ती बाई नवऱ्याच्या मृत्यूनंतर एकटं जीवन जगत होती आणि ते एकटं जीवन जगत असताना तिच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असताना, डॉक्युमेंट्स इन द सेन्स रेशन कार्ड असताना देखील तिला कोणी मार्गदर्शन करत नव्हतं. तिच्याकडे रेशन कार्ड असतानाही तिला रेशन दिलं जात नव्हतं. जेव्हा ती रेशन आणायला गेली तर तिकडच्या दुकानदाराने तिला काहीही कारण न सांगता तिला मागे पडताळून लावलं. तिला काय मार्गदर्शन करायचं, कारण की ती निराधार महिला आहे, तिला कोणीतरी मार्गदर्शन करणं खूप गरजेचं होतं. काही मार्गदर्शन तिला केलं नाही, तिला पडताळून लावलं. त्यानंतर ती आमच्याशी जोडल्याच्या नंतर आम्ही ते आल्याच्या नंतर तिने आमच्या सगळ्या समस्या सांगितल्या, त्याच्यावरती आम्ही काम केलं. आमचे कार्यकर्ते पल्लवी पालकर यांनी त्याच्यावरती काम केलं, दुर्गाताईंनी आम्हाला सगळी समस्या सांगितली आणि मग आम्ही ह्याच्यावरती काम केल्याच्या नंतर शिधावाटप निरीक्षक अधिकारी आहेत त्यांनीच खूप आम्हाला छान मार्गदर्शन केलं अंबरनाथचे आणि त्यांचं रेशन कार्ड आता
काही दिवसात मिळेल आणि त्याच्यावरती त्यांना धांडेही चालू होईल. आणि हे काम केल्यामुळे त्यांचा विश्वास निर्माण झाला की संस्था नक्कीच आपल्याला काही फक्त बोलून जाण्यापुरती नाही तर आपल्यावरती काम करणार आहे. त्याच्यामध्ये आम्ही ज्या निराधार महिला आहेत, एकल महिला आहेत, दुर्गाताई, त्यांच्या समस्यांवरती काम करायला गेले. त्यांच्या मिस्टरांचा मृत्यूचा दाखला आहे तो त्यांना मिळत नव्हता, तर ते आता मी काम करत म्हणजे जेवढे काही जे समस्या आहे त्याच्यावरती आम्ही काम करतोय आणि प्रतिसाद नक्कीच पॉझिटिव्ह आहे. तो जो आज प्रतिसाद जो आपण आज बघितला की आम्ही काल म्हणजे ह्या लोकांना सांगितलं की आपण कॅम्प लावतोय. शेतीची कामं असतं, शेतीची इन द सेन्स त्या बाहेर बिगारी म्हणून मजूर म्हणून काम करायला जातात, तर ते असतानाही त्यांनी रिक्वेस्ट करून काही महिला आल्या आणि कॅम्पला त्यांनी प्रतिसाद दिला, जेणेकरून आज जो आम्ही कॅम्प लावलेला आहे तो म्हणजे कुठे त्याचं हे नको व्हायला की त्या कॅम्पचा काही आपल्याला युटिलाइज नाही झाल्या असं नको व्हायला, तर त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय आणि विश्वास त्यांचा नक्कीच खूप संपादन झालेला आहे आमच्यावरती. अंबरनाथ नगरपालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्यासाठी काय मागणी करा? नक्कीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शौचालय. आज पावसाचे दिवस आहेत, महिला उघड्यावरती शौचालयाला जात आहेत. आजूबाजूचा परिसर बघितला तर टॉवर्स आहेत, पण ह्या वस्तीतील महिला उघड्यावर शौचालयाला जात आहेत आणि आता बाजूने टॉवर निर्माण झालेले असल्यामुळे, टॉवर बांधणी झाले असल्यामुळे, मोठमोठ्या इमारती बांधल्या असल्यामुळे त्यांना शौचालयालाही जाता येत नाही आहे. म्हणजे ही बेसिक गोष्ट आहे की शौचालय आपल्या घरात असलं पाहिजे. जर शासन स्वच्छ भारत अभियान राबवते आहे तर मग याच वस्तीला का दुर्लक्षित केलं जात आहे? तर मग ह्या लोकांसाठी सुद्धा, ह्या समूहासाठी सुद्धा शासनाने तेवढंच हातभार लावणं गरजेचं आहे ते आणि शासनाचं ते कर्तव्य आहे आणि हीच आम्हाला अपेक्षा आहे. आज आपण इथे आरोग्य शिबिरात आलेला आहात, नेमका आपल्याला कशा प्रकारे अनुभव आला? हे कातकरी समाजासाठी आमच्या अंबरनाथ अंतर्गत हा एरिया येतो. त्याच्यामध्ये ॲक्च्युली आम्हाला मॅडम येऊन भेटून गेल्या की हा वंचित एरिया आहे म्हणून इथे काहीतरी त्यांच्याकडनं काहीतरी सहकार्य झालं पाहिजे. हा कातकरी एरिया खरंच म्हणजे इतक्या डेव्हलप एरियाच्या जवळ अगदी वंचित एरिया म्हणून आहे. त्यामुळे आम्ही आता तिथे हेल्थ कॅम्प अरेंज केला. डॉक्टर सदावर्ते मॅडम, डॉक्टर केतकी मॅडम आणि आपल्या दवाखान्याच्या आम्ही तिथे कॅम्प अरेंज केला. तिथे आरोग्य तपासणी केली महिलांची, त्यांच्या विविध समस्यांचं निराकरण केलं. त्यांचा आमच्या सांगितलं की तुम्हाला तिथे तुमची औषध सुविधा वगैरे सगळी होईल आणि आम्ही तिथे वारंवार कॅम्प पण अरेंज करत जाऊ म्हणून त्यांच्या संस्था चालकांना सुद्धा आम्ही सांगितलेलं आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.